नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 6वी भूगोल प्रकरण 5 ते म्हणजे तापमान आणि या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे। जर तुम्हाला इयत्ता 6वी चे जर अधिक व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या सगळ्यांचे लिंक दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आणि व्हॉट्सअपवर आम्ही काय करणार, तुम्हाला व्हिडिओच्या लिंक पाठवून देणार। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपल्या इथे विचारलेला आहे, मी कोठे आहे? मी कोठे आहे? तर बघा, पहिला प्रश्न आहे, माझ्या परिसरात 0°C समताप रेषा आहे। याचं उत्तर आहे, मी शीतकटिबंधातील परिसरात आहे। दुसरा प्रश्न आहे, माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25°C आहे। याचं उत्तर आहे, मी उष्ण कटिबंधातील परिसरात आहे। तिसरा प्रश्न आहे, माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10°C आहे। उत्तर आहे, मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे। दुसरा प्रश्न आहे, मी कोण? त्यातला पहिला प्रश्न आहे, समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते। याचं उत्तर आहे, समताप रेषा। दुसरा प्रश्न आहे, तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो। तापमापक। तिसरा प्रश्न आहे, जमीन व पाण्यामुळे मी तापते। जमीन व पाण्यामुळे मी तापते। उत्तर आहे, हवा। चौथा प्रश्न आहे, जमीन व पाणी माझ्यामुळे तापते। उत्तर आहे, सूर्य। तिसरा प्रश्न आहे, उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या गोल आकाराच्या तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा। म्हणजे इथं काय केलं, पृथ्वीचा जो गोल आकार आहे त्या आकाराचा तापमानावर काय परिणाम होतो हे आपल्याला इथं सांगायचं आहे आणि आकृतीसह स्पष्ट करायचं आहे। तर बघा, इथं तुम्हाला एक पृथ्वीची आकृती दिसते आणि तो बघा, इथं तुम्हाला दिसते की उष्ण कटिबंध म्हणजे ह्या भागामध्ये उष्णता जास्त असते। जसं जसं आपण ध्रुवाकडे येत जाणार तसं तसं काय होणार, थंडीचे प्रमाण वाढत जाणार। इथं आहे समशीतोष्ण कटिबंध, इकडे सुद्धा तेच आहे आणि इकडे आहे शीत कटिबंध, म्हणजे इकडे अतिशय थंड वातावरण असते। चला बघूया याच्याबद्दल थोडक्यात माहिती। पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीच्या पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात। त्यामुळे पृथ्वीवर पुढील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। आता कोणकोणते तर बघा, 0° ते 23°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात, बरोबर आहे, म्हणजे इथून ते इथपर्यंत या पट्ट्यामध्ये सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात, म्हणून या पट्ट्यात तापमान जास्त असते, प्रखर प्रकाश व जास्त उष्णता इथं आपल्याला पाहायला मिळते। यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो, त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो। बघा मित्रांनो, हा बघा, इथं सूर्याची जी किरणं असतात ते लंबरूप पडतात, बरोबर आहे, आणि लंबरूप पडल्यामुळे ह्या भागामध्ये उष्णता जास्त असते। चला आता बघूया समोरचा। आता बघायचं आहे आपल्याला 23°30' ते 66°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाशकिरण पडतात। म्हणजे बघा, इथून ते इथपर्यंत जो भाग आहे आपल्या पृथ्वीचा, ठीक आहे, आणि इथून ते इथपर्यंत हा म्हणजे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील या भागामध्ये जे सूर्यकिरण पडतात हे तिरपे पडतात आणि ते किरण जास्त जागा व्यापतात। तिरपे पडल्यामुळे जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते, त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते, म्हणून या पट्ट्यांना
समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात. काय म्हणतात? समशीतोष्ण पट्टे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवाव्या लागतील. आता बघा त्यातलाच एक भाग आपल्याकडे राहिलेला आहे तो म्हणजे 66°30' ते 90° या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात. आता हा भाग कोणता आहे तुम्हाला इथे दाखवतो. म्हणजे बघा मित्रांनो, हा इथून म्हणजे इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत हा भाग म्हणजे इथं जे सूर्याची किरण पडतात हे जास्त तिरपी पडतात आणि हे म्हणून जास्त जागा व्यापतात. अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते. त्यामुळे या पट्ट्यांना शीतपट्टे असे म्हणतात. म्हणून या पट्ट्यांना काय म्हणतात? शीतपट्टे. म्हणजे इथं आपल्याला बर्फ जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. 12ही महिने तिथं आपल्याला बर्फच पाहायला मिळतो कारण तो शीतपट्टा असतो. दुसरा प्रश्न आहे, अक्षवृत्तीय विस्तारांचा तापमानाशी संबंध सांगा. बघा आता 0° ते 23°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात. म्हणून या पट्ट्यात तापमान जास्त असते व प्रकाश असतो तो एकदम प्रखर असतो. त्यामुळे उष्णता जास्त असते आणि उष्णता जास्त असल्यामुळे तिथलं जे तापमान असते ते पण जास्त असते. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 23°30' ते 66°30' या भागामध्ये जी सूर्याची किरण असतात ती तिरपी पडतात आणि तिरपी पडल्यामुळे त्यांना जागा जास्त लागते आणि जास्त जागा लागल्यामुळे प्रकाशाची जी प्रखरता असते ती कमी असते. प्रकाशाची प्रखरता कमी असल्यामुळे उष्णता कमी असते आणि उष्णता कमी असल्यामुळे तापमान कमी असते. ठीक आहे. अशा प्रकारचा हा भाग असतो. याला आपण समशीतोष्ण असं म्हणतो. समशीतोष्ण पट्टे त्याला असं म्हणतो. त्यानंतर आहे 66°30' ते 90° या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे काय पडतात? जास्त तिरपी पडतात. जास्त तिरपी पडल्यामुळे त्यांना जास्त जागा लागते. ते जास्त जागा व्यापतात. जागा जास्त व्यापल्यामुळे त्या सूर्याचा जो प्रकाशाचा जी प्रखरता आहे सूर्याच्या प्रकाशाची ती कमी असते आणि कमी असल्यामुळे तिथं उष्णता कमी असते आणि उष्णता कमी असल्यामुळं तिथं एकदम थंडी असते आणि थंडी असते म्हणजे त्याला आपण शीतपट्टे असं म्हणतो. म्हणजे या अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी असा संबंध पडतो. जर आपण विषुववृत्ताकडून जर आपण ध्रुवाकडे गेलो तर जी सूर्याची किरणं असतात ही लंबरूप पडत नाहीत, ती थोडी तिरपी पडतात आणि तिरपी पडल्यामुळे जसं जसं आपण ध्रुवाकडे जाणार तसं तसं तापमान कमी होणार. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे, समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो त्याची कारणे कोणती आहेत? समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणामुळे बदल होतो. आता बघा आता कोणकोणती कारणं आपल्याला सांगायची आहे. बघा आता पुढील कारण कोणकोणती आहेत बघा. पहिलं कारण बघा इथं काय दिलंय आपल्याला, भूपृष्ठावरून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. काय होतो? बदल होतो. त्यानंतर आहे जंगलतोड, नागरीकरण, औद्योगिकरण या घटनांमुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय बघितलेला आहे. तापमान या प्रकरणाचा, इयत्ता 6वी भूगोल. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ जर जास्त बघायचे असतील तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असे व्हिडिओ फक्त आमच्या चॅनलवरच मिळतील. सोबत एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण सुद्धा आमच्या चॅनलवर असते. बाकी चॅनल फक्त काही चॅनलवर एक्सप्लेनेशन पाहायला मिळते तर काही चॅनलवर तुम्हाला स्पष्टीकरण पाहायला मिळतात. पण आमच्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी एका चॅनलवर पाहायला मिळतात. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप करायला विसरू नका. व्हॉट्सअप केल्यानंतर आम्ही तुम्हाला संबंधित व्हिडिओच्या लिंक पाठवून देऊ. व्हॉट्सअप करताना तुमचं नाव, तुमचा वर्ग पाठवायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.